हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर बघा, या मागच्या 4-5 दिवसामध्ये थोडासा पाऊस आला होता आणि त्या पावसामध्ये थोडंसं आभाळ आल्यासारखं झालं होतं आणि त्यामध्ये हे थोडंसं सूर्यनारायणाचं रूप छान दिसत होतं, ढगाळ वातावरण वगैरे. तर ते मी थोडंसं कॅप्चर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे, जो मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडासा शेअर केला होता. असं सकाळची एवढी छान पूजा झाली होती, मस्त. खूप दिवसाच्या नंतर म्हणजे पूजा वगैरे माझ्या हाताने पूजा झाली, मला खरंच खूप भारी वाटतं आणि घर लगेच प्रसन्न वाटायला लागतं. पण हल्ली मला रोजची रोज पूजा होतच नाही. देवाऱ्या शेजारी बॅग दिसते, ती पाहुण्यांची बॅग आहे आणि लगेच मी देवपूजा वगैरे आवरून घेतली. व्हिडिओ छान काढला, पण तो व्हिडिओसुद्धा काय झालं काय माहीत, व्हिडिओसुद्धा गायब झाला. असंच माझ्याकडून हल्ली होत आहे जास्त प्रमाणामध्ये. तर असं देवपूजा झाली, सर्व कामं म्हणजे माझे मी आवरून घेतलेले सकाळचे कामं असते, दारची रांगोळी, सडा वगैरे ते, आणि चहा पाण्याला लागलेली आहे. तोपर्यंत पाहुण्यांनी सगळ्यांनी तोंड वगैरे धुतलेले आहेत, ब्रश वगैरे केलेले आहेत. कोणाच्या आंघोळ्या झालेल्या आहेत, कोणाच्या बाकी आहेत अजून. तर चहा पाणी झाली आणि व्हिडिओचं हे असं होण्याचं कारण म्हणजेच पाहुणे रावण्यांचंच आहे. कारण आता प्रत्येकाला शूट नाही आवडत, त्यामध्ये घाई पण असते आणि पाहुणे रावणे आले की माझा मोबाईल व्हिडिओसाठी तर कुणीच हातात घेणार नाही. त्यासाठी मग मला पण काम आवरायचं असते, त्यामुळे मी पण दुर्लक्ष करते आणि त्यामध्ये सुट्टी पण नसते. तर त्यामुळे असं होतं, त्यामुळेच व्हिडिओची सगळी मिसमॅच झालेलं आहे सगळं. तर असं इथं पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटलं करावा आज, कारण बाकीचा स्वयंपाक तर करून झाला होता. पण ज्यावेळेस आपण पुरणपोळ्या करतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला काहीतरी जेवायला गेले. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला हे आपली आलेली चालत परंपरा आहे आणि तो आपला महाराष्ट्रीयन सर्वात प्रिय पदार्थ आहे. आणि कुणाला पण सगळ्यांना जेवायला केलं म्हणजे काय केलं, तर पुरणपोळ्या केल्या काय हेच आपण विचारतो, करतोसुद्धा जास्त करून. तर असो, स्वयंपाक अर्धा झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवत आहे. म्हणजे बऱ्यापैकी वाटण काढलेलं आहे, प्रियंकानं ते वाटण्यासाठी घेतलेलं आहे. आणि त्याच वाटणाच्या तव्यावर मी काय केलेलं होतं, भाजून घेतलेलं होतं बडीशेप, इलायची वगैरे. तर ती प्रतीक्षानं वाटून घेतलेली आहे. तिला असं छोटं छोटं काम करायला खूप उल्हास येतो. तर असं तिनं छान बारीक मस्त वाटून घेतलेलं आहे आणि मी एकीकडे पुरण परतून घेत होते. कणिक वगैरे मळून घेतली आणि त्याच पुरणामध्ये ती बडीशेप, इलायची पुरण परतत आलेलं होतं त्यावेळेस मिक्स करून घेतलेली आहे. बडीशेप, इलायची का टाकायची, तर त्यानं त्याच्यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा घातलेलं आहे. तर बडीशेप, इलायची टाकल्यावर पुरणाचा छान असा वास येतो. आणि हे मी अक्षय तृतीयेच्या 2 दिवस अगोदर आणलेली होते. आपली गजांत लक्ष्मी जी आहे ना, ती आणलेली होती. तर गजांत लक्ष्मीने माझा देवहारा जो आहे ना, तो खरंच खूप भरून दिसतो. मला त्याच्याशिवाय माझं देवघर अपुरं वाटत होतं. तर ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला एक दिवस करणार आहे, बघू आता कधी करणं होतं तो. आणि आजकाल हल्ली माझी आमटी खूप छान होत होती आणि सगळ्यांना आवडत होती. पण आत्ता माझ्या भाऊजाईची हातची आमटी सगळ्यांना आवडायला लागलेली आहे. कारण आता आपली प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते. ह्या 2-3 वेळेस तिची आमटी सगळ्यांना छान लागली, म्हणून माझी मुलगी म्हणती, मामी फोडणी तुम्ही द्या. म्हणून आता तिला फोडणी द्यायला सांगितलेली आहे. तर आमटी करायला तिनं घेतलेली आहे हातात. मी कढीपत्ता वगैरे नव्हते टाकत जास्त, तर ती कढीपत्ता टाकते. मी पण कधीतरी टाकायची, असल्यावर टाकायची, नसल्यावर नाही टाकत. तर कढीपत्त्यानं ती आवर्जून टाकते, का तर कढीपत्त्यानं जास्त चव छान येते म्हणून. आणि कटाची आमटी म्हटलं तर थोडंसं आळवणी हे असायलाच हवं, तर ते सुद्धा आपलं आवर्जून असतंच. तर चला, इथे वाटण वगैरे काय केलेलं आहे, परतून घेतलेलं आहे आणि आमटी टाकलेली आहे. इथं थोडीशी अशी मजाक पण चालू होती. पण काय झालेलं आहे, व्हिडिओमध्ये माईक रेकॉर्ड होत नव्हतं, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. आणि हा व्हिडिओ पण तेव्हाच झालेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात पण काहीच आवाज वगैरे आलेला नाही आहे. आणि आमच्या भाचीबाईची, नणंदबाईची घाई होती की आपण स्वयंपाक आल्यावर करू, आपला नाश्ता वगैरे उशिरा झालेला आहे, आपण डीमार्टला जाऊन येऊ. 12 वाजून गेले होते, 12:30 वाजत आले होते आणि ऊन एवढं वाढलं होतं, एवढ्या उन्हात बाहेर निघायची इच्छासुद्धा होत नव्हती. आम्ही सगळे मिळून बरेच जण होतो, त्यासाठी म्हटलं थोडीशी आमटी एक्स्ट्राची करावी, म्हणून थोडंसं
पुरण जे आहे ना ते सुद्धा त्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे, कारण येळवणी आणि वाटण आणि त्याचबरोबर थोडंसं शिजलेली आपली डाळ आहे ना ती थोडीशी मिक्स केली तर आमटीची चव अजून थोडी जास्त वाढते. त्यासाठी ते थोडंसं पुरणसुद्धा मिक्स केलेले आहे. असो सगळे कामं आवरलेले आहेत आणि कणिक मळून घेतलेले आहे. तर थोडंसं राशनचे गहू ह्यामध्ये मिक्स केले होते, कारण ह्यावेळेस राशनला ह्यांनी गहू आणले होते म्हणून म्हटलं आता हे ते सुद्धा मिक्स केलेले होते. लक्षात नव्हतं की आता पोळ्या करायच्याच आहेत म्हणून, पण पहिल्या 1-2 ज्या आहेत त्या थोड्याशा हे झालेल्या आहेत, नंतर मात्र व्यवस्थित जमलेल्या आहेत पोळ्या. आम्हाला ह्या पोळ्या वगैरे ठेवून बाहेर जायचं होतं, पण म्हटलं पाहुणे घरी होते, पाहुणे आमच्यासोबत येणार नव्हते. आम्हीच माम भाच्या आणि नणंद भावजा अशा मिळून जाणार होतो. तर म्हटलं आपण येईपर्यंत किती उशीर होतो किती नाही, मग त्यांना जेव घालावं आणि मग आपण निवांत जावं. कारण मग यायला थोडासा उशीर जरी झाला ना तरीसुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि उन्हामुळे तर घरात पण मग जास्तच गरमी होत होती, पण लाईट वगैरे होती, कूलर होते, त्यामुळे काही एवढं वाटलं नाही आहे. पण मग असं ठरवलं की त्यांचं जेवण होईपर्यंत आम्ही दोघीनं बोलत बोलत पोळ्यासुद्धा लगेच करून घेतल्या आणि मग सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे, म्हणजे पुन्हा टेन्शनच नको. प्रतीक्षा म्हणत होती आज तुम्ही नणंद भावजाया मिळून माम भाच्या मिळून सगळे कामं करा, मी काय आज तुम्हाला कामं वगैरे करू लागत नाही. तरी ते बघा एक जण कोणी लोळत होतं, कोणी बसलेलं होतं, तिने तो सुद्धा व्हिडिओ थोडासा म्हणजे हे करतच घेतलेला होता, कारण व्हिडिओमध्ये कुणाला यायचं कुणाला नाही, त्याच्यामुळे तिलासुद्धा माहीत नव्हतं, तिने त्याच्यामुळे कुणालाच व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आम्हाला दोघीला मात्र घेतलेलं होतं. चला पोळ्या आमच्या छान झाल्या, पण दिसायला तेवढं तुम्हाला छान दिसत नाही येतं, कारण काही फुगलेले आहेत काही नाही फुगलेले आहेत. तर चवीला मात्र छान झालेले आहेत. इथं पोळ्या झाल्या की मी लगेच काय केलेले आहेत, ताटं वाढून घेतलेले आहेत. देवाला नैवेद्यासाठी पहिलं ताट भरून घेतलेलं आहे आणि नंतर आम्ही जेवणं केलेले आहेत. जेवणं करताना थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून जेवणाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता प्रॉब्लेम काय झाला काय नाही ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे, पण झाला होता थोडासा प्रॉब्लेम, त्यासाठी जेवणाचा मात्र व्हिडिओ आम्ही नाही काढलेला. असो सगळं आवरलं, आम्ही डीमार्टमधून आलो घाईघाई जाऊन, तोपर्यंत यांनी हॉस्पिटलला गेले होते आणि उन्हामुळे असं चक्कर वगैरे येणं असं होत राहतं, त्यामुळे तर चला इथं मग आम्ही सगळ्या पाहुण्या वगैरे आमच्या निघालेल्या आहेत. संध्याकाळ झालेली होती आणि इथं बरेच पेशंट गाडीमध्ये जाणारे असे आहेत की त्यांना उलट्या मळमळ आणि उन्हाचा त्रास खूप होतो त्यासाठी, आणि ही कॅब पण सहन होत नाही. पण आता नाईलाजाने प्रवास दूरचा आहे तर कॅबमध्ये बसणंसुद्धा गरजेचंच आहे. पण आता उलटी हो काही हो त्यामुळे हाल होतात शरीराचे. तर ज्यांना प्रवास जास्त जमत नाही त्यांनी थोडा कमीच करावा, तसा हे कमीच करतात म्हणायला, प्रवास जास्त कुठे जात नाहीत, कारण त्यांना सहनच होत नाही. गाडी कुठलीच गाडी सहन होत नाही, रेल्वे तरी थोडीफारच सहन होते, बाकीची गाडी कुठलीही सहन होत नाही. तर चला ह्यांना सगळ्यांना जपून जा, उलट्या वगैरे होतात, थोडंसं गाडीमध्ये मळमळ वगैरे होतं आणि उन्हानं गरमीसुद्धा होते, त्यामुळे सर्वांचं बोलणं बसणं व्यवस्थित बसा व्यवस्थित जा म्हणून सर्वांनी एकमेकांना म्हणत होतो आम्ही. तर चला इथे आवाज मात्र कुठलाच आलेला नाही, कारण तो माईकचा प्रॉब्लेम होता. असो इथंच आपल्या व्हिडिओचा एंड करते. पाहुणे आल्यावर खूप गर्दा होतो, काय करावं पटकन सुचत नाही आणि गेल्यावर मात्र करमत नाही. एक वेळेस असंच आमच्या ताईला म्हणजे नणंदबाई आलेले होते, त्यांना आवरलं वाटं लावलं आणि मग मला भूक लागली होती. आम्ही म्हणजे जेवण मात्र सकाळी केलेले होते, त्यांना वाटं लावलं आणि भूक लागली तर त्या म्हणाल्या मुलगी गेल्यावर जेवा. ही खूप दिवसाची गोष्ट आहे आणि ती मला आत्ता कळते. खरंच आपल्या घरचे नातेवाईक आपण वाटं लावल्यावर आपल्याला जेवण वगैरे नाही करावंसं वाटत, असं कुणाला वाटतं.